दोघांनी नवरा बायकोने आज घराबाहेर जाण्याची गरज आहे, त्याशिवाय घर चालू शकत नाही. शिक्षण महागडी झालेली आहे, राहणीमान उंचावलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये खूपदा मुलंच दार उघडून घरामध्ये येतात. खूप घरामध्ये असं होतं. आणि मग काय होतं की एक तर तुम्ही बघितलं शाळेत येणारी मुलं, आता खूपशा मुलाला सांभाळता पण येणार नाही तेवढं, त्या मुलाच्या वजनापेक्षा कधी कधी त्या दप्तराचं वजन जास्ती असेल की काय असं वाटतं. आणि जी सांभाळतात ती अशी बिचारी वाकून आलेली असतो. मुलं इकडे पाठीवरती ओझा असतं एवढं, ते आपल्या आले की हाड दिशी टाकून देतात, बूट आपले इकडे भेटवले तिकडे भेटवले आणि मग 2 बटणं चालू करतात, एक पंख्याचं नाही तर एसीचं आणि दुसरं टीव्हीचं. घरात कोण नाही ना बोलायला. आणि मग टीव्हीवरती जे काय चालू असेल ते बघत राहतात. आता कसं आहे, माध्यमाला मला कुठल्या नावं ठेवायची नाही. माध्यमाचा उपयोग हा समाज प्रबोधनासाठी होतोय का, हे थोडंसं आपण विचार करण्याची गोष्ट आहे. आपण काय म्हणतो, घरातच बसलाय ना, बसू दे ना, टीव्ही बघत तर बसलाय. बाहेर कुठेतरी इकडे तिकडे जाऊन काहीतरी उचापत्या करण्याचं बसलाय, बसू दे घरामध्ये. तो घरात बसलाय बरोबर आहे, टीव्ही बघतोय हेही बरोबर आहे, पण काय बघतोय हे महत्वाचं आहे. आणि ते खूपदा आपल्या लक्षात येत नाही, कारण आपण काही ठराविक गोष्टीच बघतो फक्त. मुलं काय बघतात बघूया आपण. दिवसेंदिवस होणारी कष्ट आणि ज्ञान यांच्या मूल्यातली घट, श्रीमंती, सत्ता, व्यसनी यांना मिळणारी फालतू प्रतिष्ठा, खूपशा क्षेत्रात उघड चाललेला भ्रष्टाचार, चित्रपटातून दाखवले जाणारे पाशवी बलात्कार, नाच गाण्यांच्या धिंगाण्यातून डोकावणारा विभत्सपणा, चित्रपटातून दाखवले जाणारे अमानुष खून, सिरियल्स आणि चित्रपटातून सर्रास दिसणारा व्यभिचार. आता या मुलांच्या एक्सप्रेशन्स तुम्ही बघा. हा व्हिडिओ मुद्दाम मी केला. मुलं बघतात ती किती इन्व्हॉल्व झालेली असतात. त्यांच्या एक्सप्रेशन बघून तुम्हाला कळेल की मुलांना ते बघत असताना काय वाटत असेल. ते बघा, मुली घरामध्ये नक्कल करतात त्या डान्सची. हे बघा, एक्सप्रेशन बघा. टीव्हीवरती असो किंवा प्रत्यक्षामध्ये असो, या आणि अशा प्रकारच्या इतर असंख्य गोष्टी सध्या मुलांच्या मानसिकतेवर भयानक स्वरूपाचे परिणाम करतात, जे आपल्याला ऑफिसमध्ये बसून कळत नाही. आपण म्हणतो घरात बसतात, टीव्ही बघत बसले. आणि अशा विविध मानसिक आघातांचे मुलांच्या वागण्यातून पदोपदी दिसणारे पडसाद म्हणजेच चंचलपणा, धांदरटपणा, उद्धटपणा, बेजबाबदारपणा, चिडचिडेपणा आणि भावना शून्यता, जाणीवा जे म्हणतो ना आपण, त्या इथे जागृत व्हायला लागतं. प्रॉब्लेम काय आहे, आता टीव्हीचं जेव्हा आपण कारण देतो ना, टीव्हीमुळे मुलं स्मार्ट होत आहेत म्हणून तुम्हाला आताचा व्हिडिओ दाखवला की प्रत्येक व्यक्ती जी आहे ना टीव्ही बघणारी, ही त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होत असते. ह्याच्यात फक्त मुलं दाखवलेत, आपण पण तेवढे इन्व्हॉल्व्ह होत असतो. मी तुम्हाला मुलांच्या बाबतीतलं एक उदाहरण सांगतो. कोल्हापूरमधले एक माझे मित्र आहेत, त्यांचा 6 वर्षाचा मुलगा म्हणजे इयत्ता पहिलीतला मुलगा एक दिवस घरी आला आणि घरी आल्यानंतर त्याचे मळलेले कपडे बघून आई म्हटली, मस्त धुतलेला इस्त्रीचं शर्ट घालून दिलं होतं आणि केवढा मळून आणलं असतं, आटलेला की नाही, एवढं आई बोलली. 6 वर्षाच्या मुलाला राग आला. हा मुलगा घरातून निघून गेला बाहेर. गावाच्या बाहेर एक मोठं देऊळ होतं, त्या देवळामध्ये जाऊन बसला एकटाच, फक्त आईवरती चिडला. योगायोगाने त्या भागातून कोणतरी त्याच बिल्डिंगमध्ये राहणारे व्यक्ती येत होते गाडीतून. त्यांनी बघितलं की हा मुलगा दिसतोय, अरे हे सगळे आलेले दिसतात, त्यांना घेऊन जाऊ. त्यांना म्हणून आई कुठे आहे, बाबा कुठे आहे, हा काय बोलायला तयार नाही. त्यांना लक्षात आलं की हा घरातून भांडून आलेला आहे मुलगा. त्यांनी सांगितलं काल मुकट्याने गाडीमध्ये बस आणि त्याला घरी घेऊन आले.
त्याला घरी घेऊन येईपर्यंत इकडे रामायण महाभारत सगळं घडलेलं होतं. एकच बाळ आहे, तुला त्याच्याकडे बघताच येत नाही म्हणून नवऱ्याने तोपर्यंत जे काय करायचं होतं सगळं बोलून झालं होतं घरी. तुला बघताच येत नाही, तू मारलंच असेल, तू हेच केलं असेल, तू तेच केलं असेल वगैरे हे सगळं होईपर्यंत मुलगा घरी आला. मग बापाने मुलाला विचारलं, काय रे असं घरातून निघून जातोस म्हणजे काय काय कळतं की नाही तुला? मुलाने काय म्हटलं, आई केवढ्यांदा ओरडली मला. परत बापाने आईकडे बघितलं रागाने. मी म्हणत होतो मला वाटलं तू ओरडल्यास ना. तेव्हा ती काय म्हणली, अरे मी फक्त एवढंच म्हटलं की सकाळी तुला धुतलेला इस्त्री केलेला शर्ट घालून दिला होता, एवढा कसा मिळवून आणलास, एवढंच मी बोलले. आता केवढ्यांदा बोलण्याचा काय संबंध येतो असं म्हटल्यावर मुलाने काय विचारावं, टीव्हीवरची आई कधी रागवते? कपडे मळवून आणले की म्हणते तो सर देखील आहे ना. तुम्ही हसलाच बरोबर आहे, पण ही गोष्ट गंभीर आहे का तशी? कारण प्रत्येक व्यक्ती जाहिराती असू देत, सिरियल्स असू देत किंवा आणखीन काही असू देत, आपण जेव्हा बघत असतो ना तेव्हा आपण त्याच्याशी रिलेट होत असतो आणि आपण क्षणभर तुलना करतो की आपण तिथे आहोत. म्हणून बघा पूर्वीच्या सिनेमामध्ये स्पेशली धर्मेंद्र, जितेंद्र किंवा राजेंद्र कुमार वगैरे ह्या पिरियडमध्ये जर तुम्ही गेलात मागे तर त्या वेळेला ना कॅबरेट आन्सर्स वेगळ्या असायच्या, वेगळ्या. म्हणजे नकारात्मकतेचे प्रतीक म्हणून विलन बरोबर त्या दाखवल्या जायच्या, नकारात्मकतेचं प्रतीक. मग वहिदा रेहमान किंवा ह्या ऍक्ट्रेस जेव्हा होत्या ना त्यावेळेला कॉलेजमध्ये जाणारी मुलं किंवा मुली हे स्वतःला पाहिजे त्या हिरोमध्ये किंवा हिरोईनमध्ये. त्यामुळे हिरो आणि हिरोईन हे आदर्शच असले पाहिजेत असा एक संकेत होता त्यावेळेला. आताच्या चित्रपटात तसं काय होता, आपल्याला कॅबरेट आन्सर लागत नाही का त्या वेगळ्या, कारण हिरोईनच कसे असतात सगळे बघितले तुम्ही. म्हणजे कपडे घातलेत की नाही घातलेत असं वाटावं इतपत. आता ही जी नकारात्मकता आपण म्हणतोय ही नकारात्मकता सगळ्या गोष्टीतून डोकावत असते आणि ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी आपल्याला व्हायब्रेशन्स देत असतात आणि आपण त्या रिसिव्ह करत असतो. आपली क्षमता कमी आहे मुलांच्या पेक्षा म्हणून आपण त्या निगेटिव्ह वेव्स कमी रिसिव्ह करतो. मुलं आपल्यापेक्षा हुशार आहेत, तर मुलांचे रिसिव्हर्स आहेत ना ते आपल्यापेक्षा पॉवरफुल आहेत. आपल्यापेक्षा मुलं लवकर आणि जास्त वाईट गोष्टी ऍक्सेप्ट करतात, वाईट गोष्टींच्या व्हायब्रेशन्स. आणि म्हणून घरामध्ये प्रार्थना होण्याची गरज असते. संध्याकाळी 7 वाजले की शुभम करोती कशासाठी म्हणायचं असतं? वास्तुशांत आपण करतो याला कशासाठी गुरुजींना बोलवून घरामध्ये मंत्रोच्चार व्हायला पाहिजे? ही गोष्ट विचार करण्यासारखी आहे. आपण वास्तुशांत कशी करतो? एक तर फ्लॅट घेताना काय झालेलं असतं ते आपल्याला माहिती. सगळं करून सुद्धा आता ते लोकांना कळत आहे ना आम्ही फ्लॅट घेतलाय ते. मग आपण लिस्ट काढतो, किती जण हे आहे ना पहिली नव्हतं बघा बोलवलं हा नको अशी तुम्ही लिस्ट काढतो. 200 लोकांची लिस्ट किती वारामध्ये 200 लोकांची लिस्ट निघाली की मेनू ठरवतो आपण. मग हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे सगळं झाल्यानंतर मग लास्ट मग कुठला गुरुजी आहे का बघूया. आणि त्या गुरुजीला पण आम्ही सांगतो 200 माणसं जेवायला नाही, तुमचे शॉर्टकट आठवायचं फटाफट, लांबड लावायचं नाही जास्त. घरामध्ये हे सगळं कशासाठी आहे? ज्या वेळेला मंत्रोच्चार घरामध्ये होत असतात त्यावेळेला त्या मंत्रातून काहीतरी स्पंदनं बाहेर येत असतात आणि ती स्पंदनं जर घरामध्ये सतत संक्रमित होत राहिली तर आपण जे म्हणतो ना वास्तू तथास्तू म्हणत असते तर ते खरं आहे. घरामध्ये तुम्ही जर सारखं भांडत असाल ना तर दुसऱ्या माणसाला लगेच कळतं. तुम्ही कधी हा अनुभव घेतलाय का बाकी? एखाद्याच्या घरात गेल्यानंतर ना आपल्याला खूप छान वाटतं आणि काही घरामध्ये गेल्यानंतर असं वाटतं की कधी एकदा बाहेर पडतो. म्हणजे काय? ज्या घरामध्ये सकारात्मक स्पंदनं जास्ती असतात तिथे गेले की आपल्याला बरं वाटतं. ज्या घरामध्ये नकारात्मक स्पंदनं असतात तिथे गेले की आपल्याला असं वाटतं की कधी एकदा बाहेर निघू. ही जी स्पंदनं म्हणते हे फिजिक्स आहे, क्वांटम फिजिक्स सांगतो मी तुम्हाला, एनर्जी लेवलवरचं सांगायला लागेल की व्हायब्रेशन्स. आणि ह्या व्हायब्रेशन्स आपली मुलं जास्त स्मार्ट असल्यामुळे जास्त रिसिव्ह करतात म्हणून त्यांना चांगल्या व्हायब्रेशन्स आपण किती देऊ शकतो ते बघायचं. पण आपल्याला आता वेळ नाही आहे आई वडिलांना. आपण सगळ्या गोष्टी देतो, चांगल्या शाळेत घातलंय, चांगल्या ट्युशनला घातलंय आणि परत संध्याकाळी इकडे तिकडे फिरायला नको, तबल्याच्या क्लासला घातले, स्विमिंगच्या क्लासला घातले, ड्रॉइंगच्या क्लासला, त्याला अडकवलं पाहिजे इकडे कुठे अडकवायचं तिकडे. कशासाठी? आम्ही वेळ देऊ शकत नाही म्हणून. आणि आपण जेव्हा वेळ देऊ शकतो त्यावेळेला आपण काय करतो? टीव्ही बघतो. बघा ना स्वतःला विचार. संध्याकाळी जेवणाची वेळ ही एकच वेळ अशी आहे की ज्या वेळेला आपण एकमेकांशी बोलू शकतो आणि त्याच वेळेला आपण टीव्ही बघत असतो. सगळेजण बघा तुम्ही. महिला अनेक आहेत माझ्यासमोर. मला महिलांना एक प्रश्न विचारायचा आहे. मनस्थिती चांगली नसेल तर स्वयंपाक चांगला होतो का हो? नाही होत. मान्य आहे? समजा तुम्हाला कोणती सासूबाई बोलली आहे
दुसरं कोणतरी बोललंय, ऑफिसमधलं काहीतरी बॉस बोललाय आणि ते सगळ्या रागारागात तुम्ही येऊन असं रागारागाने कणिक जर मळली असेल आणि आमटीला फोडणी टाकली असेल ना, तर नवरा नंतर आला आणि मुलगा नंतर आला, त्याला पहिला घास खाल्ल्यावर कळतं आज काहीतरी गडबड आहे म्हणून. आई तुला काय झालं, बरं नाही का, असं काय केलं स्वयंपाक, असं लगेच म्हणतात. त्यांना कळत नाही काय झालं ते. आणि तुम्ही तर चांगला स्वयंपाक करता म्हणून तर तुमच्याशी लग्न केलंय. मग चव बिघडवली कुणी, पदार्थाची चव बिघडवली कुणी? अन्नावरती विचारांचे संस्कार होत असतात. त्यामुळे मानसिकता जर चांगली असेल, स्वयंपाक करताना देखील आपली मानसिकता चांगली असायला पाहिजे, मनात विचार चांगले असायला पाहिजेत. कारण कलियुगामध्ये अन्न हा प्राण मानला गेला. पूर्वी द्वापार युग, सत्ययुग, त्रेतायुग वगैरे होती ना, त्यावेळेला लोक न खाता सुद्धा जिवंत राहायची. कलियुगात आपण जिवंत राहू शकत नाही. खाण्याचं जेवढं जेवढं काय आहे तेवढं आता आहे की नाही बघा, जास्तीत जास्त जेवढ्या व्हरायटीज तुम्हाला आता बघायला मिळतील ना. आता थालीपीठांची जागा पिझ्झाने घेतली आहे, शिऱ्याची आणि पोह्याची जागा नूडल्सनी घेतली आहे. पण खाण्याचं चालू आहे आपलं सगळ्यांचं व्यवस्थित. आणि आपण मधल्या पिढीतलं आपण सगळं खातो, जुनं पण खातो आणि नवं पण खातो आपण. ही नवी पिढी कशी आहे, ते पोहे बे काय नको म्हणतो, आपण दोन्ही खातो व्यवस्थित, काय प्रॉब्लेम नाही आपल्याला. मग आता ह्या भूमिकेत जर तुम्ही बघितलं ना, चव जी म्हणतो आपण, माहेरचं कोणतंही येणार असेल तर कांदा लसूण न घालता सुद्धा आमटी चांगली लागते. आणि सासरचं पण येणार असेल तर मसाला घाला, वाटण घाला, काही घाला, त्याला चव येत नाही. म्हणजे काय, चव करणाऱ्याच्या हातात असते. आणि ती जी हातात चव येते ना, ती मनातल्या विचाराने येत असते. त्यामुळे मनात तुमच्या काय विचार चालू आहेत, त्या सगळ्यांचे संस्कार होत असतात. तुम्ही जे अन्न शिजवत असतात तेव्हा देखील आणि खात असता तेव्हा देखील.